नमस्कार. ॲक्च्युली ससा पुणेकडनं आलो आहे सर. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही तुम्हाला विचारलं होतं की एक क्लिपिंग पाहिजे. रिजनेबल रेट्समध्ये इथे जिम फॅसिलिटी खूप चांगल्या प्रकारे आहे, तर त्यासाठी आम्ही आलो होतो. तर मला थोडक्यात प्रोसिजर सांगेल की आपण कसं काय स्टार्टअप करू शकतो. आता आपला समजा एखादा क्लायंट आला ओके. तर एखाद्या क्लायंटला आपल्या जिमची फी वगैरे सगळं सांगतो. ओके. का जेणेकरून ॲडमिशन फी काय आणि आपली फीज काय. ओके. तर त्या ॲडमिशन फी आल्यानंतर आपण एखाद्या मुलाचा वर्कआउट आपण एका कार्डवर लिहिलेला आहे. ओके. त्या वर्कआउटच्या कार्डवर लिहिलेला वर्कआउट आपण त्या वर्कआउट पूर्ण लिहून देतो मुलांना. ओके. त्या मुलांचं एकच कन्सेप्ट आहे आपल्या जिमचं का हे जो कार्ड दिलेला आहे किंवा ह्या जो कार्डवर जो वर्कआउट दिलेला आहे तो कार्ड त्यांना समजला पाहिजे. नॅचरल जीवनामध्ये त्यांना उपयोग झाला पाहिजे. प्रत्येक सेटचं त्यांना नाव माहिती झाली पाहिजे. हाच एक जिमचा एक कन्सेप्ट आहे जेणेकरून हे कार्डनुसार आपला वर्कआउट त्यांचा प्रॉपर झाला पाहिजे. सर, मग यामध्ये आपण तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्टेप नंतरचा सिक्वेन्स हे सगळं आपण शिकवलं. सगळं पर्सनल ट्रेनर प्रमाणे तुम्हाला प्रत्येक स्टेपला तुम्हाला गाईड केला जाईल. ओके. तुमचा सगळा वर्कआउट घेतला जाईल. वर्कआउट घेतल्यानंतर तुम्हाला आता कोणता सेट आहे ते तुम्हाला सगळं त्याच्यावर डिटेल सांगण्यात येईल. जर नवीन पोरगा असेल तर नवीन पोराला पूर्णतः हा शिकवलं जाईल. ओके. सर, आणि यामध्ये सगळे बॉडीची जे काही कन्सेप्ट आहे किंवा आपण जे बायसेप्स वगैरे तुम्ही इथे लिहिलेले आहेत ते सगळं आधी रिडिंग करून घेतो का? ते रिडिंग करून आपलं जसं आपलं संडे मंडे असेल, संडे मंडे ट्यूजडे वेनसडे रोजच्या रोज आपला वर्कआउट असतो. संडेला कोणता वर्कआउट आहे, मंडेला कोणते, ट्यूजडेला कोणते. संडे आपला क्लोज असतो, मंडे पासून वर्कआउट चालू असतो. मंडे ट्यूजडे वेनसडे फ्रायडे सॅटरडे 8 दिवसाला आपला वर्कआउट रेग्युलर होणार. ओके सर, म्हणजे हा सिक्वेन्स तुम्ही आतून ठरवून दिलेला आहे का? हा, ठरवून दिलेला आहे का बाबा ते एखादा नवीन मुलगा असेल तर त्याला कोणता वर्कआउट आहे किंवा आता जुना मुलगा आहे त्याला ॲडव्हान्स लेवलचा कसा वर्कआउट देणं का त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, ते प्रत्येकाच्या त्याच्या व्यायामावरून किंवा त्याच्या स्ट्रक्चरवरून किंवा त्याच्या बॉडीवरून आम्ही ठरवलं जातो. ओके ओके ओके. सर, आता आपण शॉपवरून जरा तुम्ही दाखवता शॉपवर दाखवतो तुम्हाला वर्कआउट कसा करायचा हे सर सांग. येस सर. सर, यांचं एक इंट्रोडक्शन करून द्या ना. संदीप सर काय हे संदीप सर हॅलो सर. हे आपल्या इकडे ट्रेनर आहे. ओके. त्यांना फुल एक्सपिरियन्स आहे. 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके. शिवाय सर्टिफाईड ट्रेनर आहे. प्रत्यक्षात सगळ्यांना गाईड करून व्यवस्थित मराठी, हिंदी, इंग्लिश असू दे या तिन्ही लँग्वेजमध्ये शिकवतात सर. आणि गाईड करतात. डाएटची कन्सल्टन्सी आपण दोघे देऊ डाएट शकतो वगैरे सगळं सप्लिमेंट सगळं पूर्ण मशाज बिशाचं सगळं पार्टचं बॉडी पार्टचं सर्वता माहिती आहे. एक्सपिरियन्स भरपूर आहे. ओके. आणि सर, सप्लिमेंट फूड पण आपण त्यांना सजेस्ट करू शकतो का? सप्लिमेंट आपण जे कॅन्डिडेट आपण सप्लिमेंट कोणती घेऊ शकतो. प्रत्येकाच्या
बॉडीवरून फॅट लॉस असेल, वेट गेन असेल Okay. किंवा वेट लॉस असेल त्याच्यानुसार आपण सप्लिमेंटचं गाईडलाईन सांगू प्रत्येकाला करतो Okay. किंवा डाएट पण प्रत्येकाला सांगतो. ओके सर. बायसेपला जाऊन सुभाष रिपिटेशन जास्त केलं पाहिजे. सायकल चालवतो ठीक आहे सर, इकडचं झालं कॅप्चर. सर सर मला ते चालू घेऊ दे.